प्राध्यापक राजेश पाटील तसंच जयश्री पाटील यांचा सपत्नीक सेवा गौरव. वसमत येथील शासकीय तंत्र प्रशालक केंद्र वसमत या ठिकाणी कार्यरत असलेले प्राध्यापक राजेश पाटील यांचा सेवानिवृत्तीबद्दल कर्मचाऱ्यांच्या वतीनं सेवा गौरव करण्यात आला. यावेळी सर्वच मान्यवर मित्रमंडळी आणि प्रमुख पाहुणे मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित असल्याचं दिसून आलं. त्याचप्रमाणे सुरसेटवार सर, कृषी अधिकारी, वीरसाहेब अभियंता बांधकाम विभाग, पांडुरंग लांडगू माजी शिक्षणाधिकारी, दिनेश पोद्दार, झाड सर, प्रमुख अतिथी इंजिनियर पूजा पवार, इंजिनियर दर्शक पवार, ज्योती पवार आदी सर्व मान्यवर यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ज्यांचं कार्य खरोखर चांगलं असतं त्यांचाच गौरव हा मोठ्या प्रमाणात होत असतो. त्याचप्रमाणे पाटील सर यांचा सेवा गौरव अतिशय मोठा कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला आणि त्यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांना भेटून त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. माझ्या निरोप समारंभानिमित्त वसमत शहरामधील माझे शासकीय तंत्र प्रशालक केंद्र मधील सर्व कर्मचारी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधील सर्व कर्मचारी, निवडणूक विभागामध्ये माझ्या समवेत काम केलेले तालुका कृषी अधिकारी आदरणीय सुरसेटवार सर, आदरणीय वीर सर बांधकाम विभाग, माजी गट शिक्षण अधिकारी पांडुरंग लांडगू सर आणि या ठिकाणी माझे पाहुणे मंडळी, माझ्या इनबाई, जावाई, माझी मुलगी, याच्यानंतर पत्रकार बंधू या ठिकाणी आणि माझे इतर काही संबंधित देलमेडे सर, असे सर्व आणि मला आज एवढं प्रेम दिलं की मी वसमत शहराला विसरू शकत नाही. तर अतिशय म्हणजे शब्दामध्ये मी जेवढं कौतुक करल ह्या संस्थेचं, दोन्ही संस्थेचं, वसमत शहराचं ते खूपच कमी राहील. तर आपली पोस्ट काय होती? कोणत्या पोस्टवर? मी पूर्ण वेळ शिक्षक या पदावर काम करत होतो. यापूर्वी मी धाराशिव, आंबेजोगाई आणि वसमत आणि शेनगाव अशा प्रकारे माझी 33 वर्षाची सेवा पूर्ण झालेली आहे. खूप चांगला प्रतिसाद, एकदम खूप चांगला. मी परवा रिटायर होण्यापूर्वी पण एक तंत्र प्रदर्शन शिबिर भरलं होतं आमच्या खात्याचं. त्या ठिकाणी खूप असे अनमोल प्रोजेक्ट आलते जेणेकरून की ज्याचा भरपूर प्रमाणात उपयोग होईल. आम्ही व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण खात्याचे प्रतिनिधी आहेत. त्या ठिकाणी असं खूप काही प्रोजेक्ट केले. रिटायरमेंट नंतर माझं सुंदर असं खूप चांगलं हॉस्टेल आहे, दीदीच हॉस्टेल आहे. ते आमच्या घरातले सर्व त्यांना दीदी म्हणून बोलतात आणि त्यांची सेवा करणार आहे. मी शैक्षणिक उपक्रम करणार आहे. प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, हिंगोली, NTV न्यूज मराठी.